हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आता स्पेशली व्हिडिओ मला जे 2-3 कमेंट्स आले त्यांना मी एकत्र करून बनवलाय। तर बघा, जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी आज आपण पूर्ण ब्लाऊजचं माप घेऊन आपण पेपर कटिंग ते बघणारच आहोत। त्यानंतर कटोरी जे टक्स पॉइंट आहेत, जे त्यांना वाढीव बघायचे, ज्यांची परफेक्ट कटोरी येत नाही त्यांच्यासाठी मी आज स्पेशल व्हिडिओ बनवलाय। कटोरीचा टक्स पॉइंट आपण बघणार आहोत आणि पूर्ण ब्लाऊजची जी कटिंग आहे ती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आणि साधारण 28 तर आपण 36 म्हणजे 36 साईज पर्यंत जे आपण कटोरी इथे काढून बघणार आहोत आणि लगेच त्याचा टक्स पॉइंट सुद्धा मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे की जेणेकरून कटोरी जी आहे ते आपण डायरेक्टली कापडावर कशी कट करता येईल याची तुम्हाला आयडिया येईल। इथे मी कार्डशीट पेपर घेतले, तुम्ही हवा तर साधा न्यूजपेपर घेतला तरी चालेल प्रॅक्टिससाठी। पेपरला आधी आपल्याला डबल फोल्ड करायचे, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची जेणेकरून त्या पॉइंट पासून आपल्याला मेजरमेंट हे टाकायचंय बंद बाजूपासून। आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे काढणार आहोत। तर बघा, पाठीमागचा पार्ट काढण्यासाठी हवं तर तुम्ही बॉडीवर मेजरमेंट घ्या किंवा मग तुम्हाला जे परफेक्ट ब्लाऊज येत असेल त्याचं तुम्ही मेजरमेंट घ्या। तर बघा, आधी आपल्याला पाठीमागचा पार्ट काढायचा आहे। असे बरेचसे व्हिडिओ मध्ये टाकून झाले, पण आज मी तुम्हाला एक बेसिक कॉमन जे ब्लाऊज असतं जनरली तुम्हाला जर विकत आपण जे घेतो त्याचं मेजरमेंट तुम्ही कसं टाकता जेणेकरून प्रॉब्लेम काहीच येणार नाही आपल्याला ब्लाऊज मध्ये, त्या हिशोबाने मी तुम्हाला ही आज दाखवणार आहे। आता आपण हा पाठीमागचा पार्ट घेतला, आधी तर आपल्याला टाकायची याची उंची। शोल्डर पासून स्ट्रेट घ्यायचं आहे। इथे तयार उंची आहे ब्लाऊजची 13 इंच। जसं मी ब्लाऊज ठेवलंय त्या डायरेक्शन मध्ये आपण आता पेपरची कटिंग करणार आहोत। जी तुमची ब्लाऊजची उंची असते, कुठलाही तुम्ही प्रिन्स कट घ्या किंवा मग 1 टक्स 4 टक्स ब्लाऊज घ्या, अदरवाईज तुम्ही कटोरी ब्लाऊज घ्या। तर बघा, इथे 13 वर एक पॉईंट द्यायचा आहे आणि आता आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। अर्धा इंच इथे पट्टी फोल्ड करण्यात जाईल, अर्धा इंच आपण शोल्डर मध्ये दाबलं जाईल, त्यानुसार आपल्याला टाकायची या पॉईंट पासून बंद बाजूपासून उंची। त्यानंतर सेकंड मेन मुद्दा जो आहे तो बऱ्याच वेळांना जमलिंग होते ते आपल्या शोल्डरमध्ये, शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही। तर इथे मी तुम्हाला एक सोपी टेक्निक दाखवेल। गळ्यापासून आपण सरळ इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे। नाही जरी बनवला तरी तुम्हाला एक कॉमन माप मी सांगते, साधारण तुम्हाला 5-5.5 इथे शोल्डर घ्यायचे, या साईज साठी शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय। पण तरी तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून मी इथे दाखवते तुम्हाला। बघा, इथे बॉक्स माझा रेडी 5 इंचावरती होतोय। तर जे मला रेडी इथे ब्लाऊजवर मेजरमेंट भेटले शोल्डर साठी मी ते इथे टाकते 5 इंचावरती। 5चं आपण टाकलंय शोल्डरचं मेजरमेंट। त्यानंतर जर मुंड्याची आपण टाकायची उंची, तर मुंड्याच्या उंचीसाठी जिथून आपली स्लीव रेडी लावली त्या काखेतला आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। शोल्डर पासून जिथे शिलाईचा पॉईंट दिसतो अगदी त्या पॉईंट पासून टेप इथे आपल्याला ठेवायचा आहे। आणि काखेतलं मेजरमेंट, या काखेतलं जे तुम्हाला तयार इथे मेजरमेंट भेटतंय ते आपल्याला इथे टाकायचंय। बघा, साधारण आता जरी हे माझं ब्लाऊज असलं 30 साईज साठी तर इथले कॉमन माप तुमच्या लक्षात येईल 1.6.5 इंचावरती टाकलंय मुंड्याच्या उंचीचं। तर आता मी इथे हेच टाकते 6.5 इंचाचं मी इथे घेते मुंड्याची उंची। बऱ्याच वेळेला एक बॉडीहून मेजरमेंट जसं मी चार्ट तुम्हाला टाकलंय त्यावेळेस टाकल्यानंतर बरेचसे नवीन शिकणारे त्यांच्याकडनं जमलिंग होती अशी आहे की काखेतला पार्ट जेव्हा आपण पूर्णपणे फिटिंग मध्ये दाबला जातो तर शोल्डर हे डाऊन व्हायला सुरुवात होते। त्यामुळे मी अजून एक सोपी टेक्निक तुम्हाला करावी म्हणून यात मी अजून वाढ करून तुम्हाला दाखवते या पद्धतीने ब्लाऊज कसं शिवलं जातं, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचा घोळ यात होणार नाही। यात आपण साधारण नॉर्मल ब्लाऊज पेक्षा मी साधारण 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा मुंड्याची उंची घेतली, आपण ते 6.5 इंचाचा घेतलाय मुंढा। आता या पॉईंट पासून टाकायचं चेस्टचं मेजरमेंट। मग त्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं कसं आहे, तर बघा, हुकवाला पार्ट घ्यायचा आहे आणि या पॉईंट पासून आपल्याला त्याची घडी घालून घ्यायची। हुकवाल्या पार्ट पासून मेजरमेंट घ्यायचंय काखेतलं चेस्टचं मेजरमेंट टाकण्यासाठी। जसं मी पेपर ठेवला तसं सेम आपण इथे 4 फोल्ड इथे ब्लाऊज ठेवलाय आणि त्याचं आपण मेजरमेंट टाकतोय। बघा, काहीसं काखेतलं मेजरमेंट 7.5 इंचावरती दाखवतं। याचा अर्थ असा की चेस्ट घेर जो आहे तो आपला 30 इंचाचा आहे। तर जे मेजरमेंट भेटलंय एक्स्ट्रा परत याचा कितवा भाग किंवा मग काय असं न डोक्यात घेता जे तुम्हाला तयार मेजरमेंट ब्लाऊजवर घ्यायचंय ते आपल्याला टाकायचं। आता बघा, इथे मी 7.5 वरती जे मेजरमेंट भेटलंय त्याचा एक पॉईंट देते आणि नवीन शिकते त्यांच्यासाठी म्हणून सांगितली मार्जिन घेताना आपण 2 इंचाची घेऊया। 2 इंचाची मार्जिन घेतल्यानंतर पाठीमागची जी गोलाई आहे ती सरसकट बघा, जर कमी साईजचं मेजरमेंट असेल, आता माझं हे 30 साईजचं मेजरमेंट, तर पूर्ण मी इथे 1.5 न घेता 1 आणि जस्ट 2 लाईन एवढी मी इथे गोलाई देते। एवढंच की बऱ्याच वेळेला आपण इथे पाठीमागे तुमची गुढी किंवा मग असा काहीसा प्रॉब्लेम येतो ब्लाऊज मध्ये, तर तेवढ्यासाठी परत एक मी सोपा उपाय म्हणून पूर्ण 1.5 न घेता आपण इथे 1.25 इंचावरती मेजरमेंट टाकून इथे आपण गोलाई ही दिली आहे। त्यानंतर सेकंड आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय। तर कमरेचं मेजरमेंट घेताना परत जसं ज्या डायरेक्शन मध्ये आपण ब्लाऊज ठेवलाय हुकवाल्या पार्ट पासून त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय कमरेपर्यंत। हे दाखवते 7 इंचावरती रेडी।
तर जे भेटलंय 7ला टाकायचं इथे. हे टाकल्यानंतर वरच्या पॉइंट पासून आपण खाली अर्धा इंच अजून एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायचं. हे घेते मी ते 2.5 इंचावरती, कारण पाठीमागचे जे आहे ते आपण टक्स टाकायचे, त्यामुळे फिक्स वाले पॉइंट मॅच करायचे नाही, फक्त एक्स्ट्रा वाले जो पॉइंट आहे तोच आपल्याला इथे टाकायचा आहे. हे 1 इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलंय. आता बघा हेच एक्स्ट्रा वाला पार्ट आहे, मेन जेवढं आपण फॅब्रिक हवे तेवढं आपण ड्रॉ करून झालंय. आता यात नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आपल्याला इथे घेरा कसा टाकायचा आहे. तर घेऱ्यासाठी परत आपण ब्लाऊजकडे वळूया. आता बघा टाकायचा गळ्याचा घेरा, त्याचा पण सरासरी अंदाज घ्यायचा. तयार शोल्डर आपलं किती आहे, स्लीव जिथे लावली त्या पॉइंट पासून आपल्याला मेजरमेंट घ्यायचे शोल्डरचं. तर साधारण बघा इथे जे माझं आलं तयार जे दाखवू राहिलं शोल्डरचं मेजरमेंट, तर साधारण 2 इंचावरती रेडी दाखवतंय. तर बघा अर्धा इंचामध्ये आपण किंचित तिथे पायपिंग फोल्ड केली आणि स्लीव इथे लावली. 2.5 इंचाचं शोल्डर जे आहे ते पूर्ण इथे रेडी आलं असतं. आपण गळ्याचा घेर जो आहे तो 5 इंचाचा पूर्ण शोल्डर टाकलाय, त्यात आपण 2.5 इंचाचा घ्यायचा इथे गळ्याचा घेरा. 2.5चा गळ्याचा घेरा घेतलाय. मग यात आपला 2.5 इंचाचं राहिलंय शोल्डर, यात आपलं किंचितचं इथे पायपिंग मध्ये दाबलं जाईल आणि इथे स्लीव लावण्यात दाबलं जाईल. शोल्डर रेडी जे आहे ते येईल आपलं इथे 2 इंचाचं. 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेरा घेतल्यानंतर सेकंड आता म्हणजे आपल्याला गळ्याची उंची त्याचं मेजरमेंट घ्यायचंय. पाठीमागचं पार्ट गळ्याचं जेवढं आपलं रेडी आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय. तिरकसा हवा तर तुम्ही तिरकसा घ्या, सरळ घेतलं तरी काही हरकत नाही. बघा शोल्डर पासून तिरकसं मेजरमेंट घ्यायचंय गळ्याचं. हे दाखवतोय आपल्याला साधारण 9 इंचावरती रेडी. जे तुम्हाला मेजरमेंट रेडी भेटलंय त्यात एक्स्ट्रा न घेता आपण तिरकसं जर तुम्ही टाकत असाल तर साधारण पॉइंट आपण हा 9 वरच देऊया. आणि खाली मी थोडं वरच्या पॉइंटपेक्षा खाली आपण अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा घेत पसरट असं घेतोय खालचा गळा. तर वरती घेतलं तर 2.5, खाली घेतलं आपण 3. आणि परत द्यायची आपण इथे गोलाई गळ्याचा. जसा तुमचा आकार आहे, जसा तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्ही द्यायचा इथे गळ्याचा आकार. तर बघा या पद्धतीने पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून झालाय. याला आपण कट करून घेऊया. पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण इथे कट करून घेतलाय. बघा ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलंय अगदी त्याच पद्धतीने हुबेहूब मेजरमेंट घेऊन आपण पाठीमागचा पार्ट जो आहे तो या पद्धतीने इथे कट करून घेतलाय. तर बघा पाठीमागचा पार्ट झालाय. आता आपल्याला डायरेक्टली कापडावरच याची कटिंग करायची. तर आता आपण पाहूया याचा फ्रंट पार्टची कटोरीची कटिंग. फ्रंट पार्ट मध्ये इथे मी खडून डॉट करून घेतले जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कटोरीचं मेजरमेंट आपल्याला कसं टाकायचंय. फ्रंट पार्ट आपल्याला कट करताना आधी आपल्याला कटोरीची कटिंग इथे करायची आहे. तर हुकवाल्या पार्ट पासून आधी आपल्याला आडवं कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय. हे आहे 5 इंचाची कटोरी, आडवं मेजरमेंट घेतलंय. त्यानंतर आता उभं मेजरमेंट घ्यायचंय. जिथे आपली साईड पट्टी आणि कटोरी मॅच झाली त्या पॉइंट पासून जिथे टक्स टाकलाय त्या पॉइंट पर्यंत. बघा आता उभं मेजरमेंट दाखवते 6 इंचावरती. आता कटोरी कट करताना थोडीशी आपण तिरकशी इथे कट करायची. कापड तुम्ही पेपर डबल फोल्ड करून घ्या आणि त्यानंतर तिरकसं मेजरमेंट टाकायचंय. जे फिक्स तुमचं आडवं मेजरमेंट आहे कटोरीचं आडवं जे फिक्स आहे त्याच्यावरती 1 पॉईंट द्यायचा आहे. आता 5 आपली तयार कटोरीचं मेजरमेंट आहे तर मी 5 वरती 1 पॉईंट दिलाय. त्यानंतर आता बघा एका त्यांनी कमेंट्स केली होती आधी तर मी आपण 3 इंच एक्स्ट्रा घेत होतो, आता यात आपण 4 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. त्यांना टक्सचं आडवं जे मेजरमेंट आहे ते कम्फर्टेबल कटोरी यायला हवी. त्यांची कटोरीचा आकार जो आहे तो चपटा येतोय मिनिमम, तर त्यांनी मला हे सजेस्ट केलं. तर त्यांच्यानुसार मी आज तुम्हाला ही कटोरी बऱ्याच याच्यावरती आपण अभ्यास केल्यानंतर ही कटोरी आपण तयार केली आहे. तर बघा 5, 6, 7, 8 आणि 9. आता यात आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतोय. आडवा टक्स जो आहे तो आपण 2 इंच या पॉइंट पासून 2 इंच या पॉइंट पासून असा आडवा टक्स आपण इथे घेणार आहोत. तर 4 इंच यात मी एक्स्ट्रा घेतलंय. 4 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आधी तर आपण आहे तसा हा पॉइंट मॅच करून घेऊया तिरकसचा. आता बघा हा पॉइंट मॅच झाल्यानंतर 9चा आपण हवाय आता सेंट्रल पॉइंट. 9चं सेंट्रल पॉइंट काहीच आहे ते 4.25 इंचावरती असं येईल. आता या पॉइंट पासून उभं मेजरमेंट टाकायचंय. तर उभं जे फिक्स उभं मेजरमेंट होतं 6चं कटोरीचं, तर 6ला आपल्याला या पॉइंट पासून 8 ठेवायचं. 6ला मी सेंटरला ठेवले आणि जर टक्स मध्ये फोल्ड होईल 1.5 इंच तर त्याला मी या पॉइंटला खाली बघा 7 आणि अर्धा 7.5 1.5 इंच आपण घेतोय खाली. आता हे झाल्यानंतर आपण टाकायचंय गळ्याचं माप.
कटोरीचं गळ्याचं माप आता असे टाकू शकता आपण, साधारण 3 आणि 3.5 एवढंच आपल्याला घ्यायचंय. बिग साईज असेल तर मग तुम्ही 4 घ्या, त्यापेक्षा आपण इथे मोठं घ्यायचं नाहीये. तरी पण तुम्हाला समजावं म्हणून आपण कटोरीवरून याचं मेजरमेंट घेऊया. बघा तिरकसचं मेजरमेंट टाकायचंय. आता जिथे आपली हुक पट्टी लागली त्या पॉईंट पासून आणि जिथे कटोरी आपली जॉईंट झाली त्या पॉईंट पासून, तर बघा हे आलं इथे 3.5 इंचावरती तिरकसचं मेजरमेंट. बस 3.5 जे आपल्याला भेटले ते तिरकसचं 3.5 वरती आपल्याला एक पॉईंट द्यायचंय. आणि आकार जसा गोलाईवाला होता तसंच आपल्याला इथे गोलाईचा आकार द्यायचा आहे कटोरीचा. आता कटोरीचा गोलाईचा आकार दिल्यानंतर आपल्याला आता कटोरीचा टाकायचा आहे घेरा. आधी तर जिथे आपण कटोरीचा आकार दिलाय, गळ्याचा आकार दिलाय त्या पॉईंट पासून या पॉईंटला दाखवतो इथे 5.5 इंचावरती. आता टेप आपल्याला हलवायचं नाही, दुसऱ्या पॉईंटचं घेरावाला मेजरमेंट आपल्याला टाकायचंय. या पॉईंटला देताना आपण अर्धा इंच इथे वाढवणार आहे. हे आपण घेणार आहोत इथे साधारण 6 इंचावरती. या पॉईंट पासून आपण इथे अर्धा इंच जास्त घेतोय. आता बघा हे काम झाल्यानंतर अजून एक आपल्याला काम करायचंय आहे. तसे टोकं दोघे न सोडता आपल्याला साधारण एक इथे जे आहे हुकवाला आहे पट्टीवाल्या पॉईंट पासून आपल्याला 1 इंच आत घ्यायचंय आणि या टोकाला मॅच न करता साधारण इथे 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि या पॉईंटला मॅच करायचं या पद्धतीने. तर बघा आता ही जी कटोरी आहे ड्रॉ तर झाली, हा पार्ट आपला इथे कट होईल पूर्णपणे. पण आधी आपण याचा टक्स पाहूया. तर बघा साधारण 1.25 इंचाचा आपण इथे उभा टक्स घेणार आहोत. जस्ट 2 आणि 2 लाईन एवढा मी ते उभा टक्स घेतेय. आडवा टक्स जो आहे जसं की आपण इथे वाढवला, आता हे 4 वाढवले आहेत ना, तर बघा हे 2 या पॉईंट पासून आणि 2 या पॉईंट पासून हा टाकायचा आपल्याला इथे आडवं मेजरमेंट. तर बघा ही आपण 30 साईज साठी कटोरी पाहतोय 5 इंचाची. तिला कट करून पाहूया आणि तिचा टक्स टाकून पाहूया. आता बघा कटोरी जी आहे ती आपण कट करून घेतली. जिथे आपण लाईन ड्रॉ केल्या त्याच पॉईंट पासून आपण टाकायचं कटोरीचा टक्स. शिलाई टाकताना आपण याच पॉईंट पासून टाकायची. एक्स्ट्रा इथे कापड दाबायचं नाहीये. इथे आपण एक पिन लावून बघूया आणि मेजरमेंट घेऊन पाहूया की बरोबर आहे किंवा नाही ते. आता बघ कटोरी तर आपली रेडी झाली, पण आडवं मेजरमेंट आपलं शिलाई नंतर 5 इंचाचं येईल का नाही बरोबर. तर बघा या पॉईंट पासून आपण घेतली इथे शिलाई आणि या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचंय मेजरमेंट. बघा साधारण या पॉईंट पासून ही मेजरमेंट आपल्याला दाखवते 6 इंचावरती. हे बघा याचाच अर्थ असा की 1 इंच जे आहे ते मेजरमेंट वाढलंय. बघा वाढायचं कारण असं की आपण 1 इंच आत घेतो तो गोलाईवाला पार्ट जो आहे तो इथे बरोबर आपला 1 इंच इथे वाढून जातो. अर्धा इंच हुकवाला पट्टीपासून आणि गोलाईवाल्या पार्टपासून शिलाई टाकायची. कटोरी जी आहे ती बरोबर आपली या पद्धतीने 5 इंचाची आपली इथे रेडी येते. तर बघा कटोरी तर आपली इथे बनवून झाली. आता यानुसारच आपल्याला मेजरमेंट घेऊन रेडी करायची साईड पट्टी. आता साईड पट्टी आपण इथे कट करण्यासाठी तयार जे ब्लाऊज आहे त्याचं हवं तर तुम्ही मेजरमेंट घ्या. बघा हे दाखवते आपल्याला इथे 6.5 इंचावरती गोलाईवाल्या पार्टचं मेजरमेंट घ्यायचंय आणि ही आपली कागदाची कटोरी आहे त्याचंही आपण मेजरमेंट घेऊया. बघा हे दाखवते 7.5 इंचावरती. आता बघा याची जी आहे ती शिलाई लागायची राहिली आहे. या पॉईंट पासून अर्धा इंच आणि खाली इथे आपला अर्धा इंच दाबला जाईल. रेडी जे आहे ते 6.5 इंचाची ही कटोरी आपली सुद्धा तयार येणार आहे. तर बघा जे आपण तयार मेजरमेंट आहे ब्लाऊजचं त्याच्यावरनं साईड पट्टी इथे कट करायची. 6.5 जे आहे ते आपण तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय. 6.5 वरती आपण एक पॉइंट द्यायचा आहे तिरकसचा. आता तिरकसचं मेजरमेंट घेतल्यानंतर साईड पट्टीचं जे उभं मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचंय. शोल्डर पासून जिथे मी मार्किंग दिले त्या पॉइंट पासून मेजरमेंट घ्यायचंय. तर हे दाखवते 4 इंचावरती तयार. 4 इंचावरती तयार दाखवते. घेताना आपण इथे 5 इंच घेऊया, 1 इंच एक्स्ट्रा. आता हे झाल्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. 2.5 इंच गळ्याचा घेरा घेतला होता त्याला मी बाहेर ठेवते आणि 2.5 इंचाचा आपण घेतला होता इथे शोल्डर. 5 इंचावरती मी पॉइंट देते. आता हे दिल्यानंतर परत आपल्याला मुंडेच्या उंचीचं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हा पॉइंट देताना फ्रंटचा देते मी 6 इंचावरती या पॉइंटला.
आधी जे आपले पॉइंट आहे तिथे आधी आपण लाईन देऊन घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण मेजरमेंट हे कसं टाकतोय. इथे आपण 6 इंचाची फ्रंटची मुंडेची उंची दिली आहे. आता बघा हिजल्यानंतर इथे गोलाईवाला जो पार्ट आहे साधारण तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर तुम्ही 1 इंचाचं इथे मेजरमेंट घेऊन घ्या. या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि या पॉइंट पासून याची द्यायची गोलाई. या आकारामध्ये आपली कटोरी राहते त्याचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता बघा हा आकार दिल्यानंतर या पॉइंट पासून आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय. आता चेस्ट घेर आपला 30 इंचाचा आहे तर 2.5च्या गळ्याच्या घेराला बाहेर ठेवायचंय आणि 7.5 इंचावरती आपण एक पॉइंट देऊया आणि यात 1.5 इंचाची आपण मार्जिन घेऊया. 8 आणि 7.5, 8.5 आणि 9. आता बघा 1 इंच आपण आत घेतलंय, तसंच 1 इंच आपण या पॉइंट पासून घेऊया बाहेर गोलाईला आणि ते आपण थोडं याला निमुळता करून तुम्ही गोलाईचा आकार द्या मुंड्याचा या पद्धतीने. आता बघा हे झालंय. त्यानंतर परत इथे कमरेसाठी वेगळं मेजरमेंट न घेता चेस्ट घेर पेक्षा कमर घेर आपला हा निश्चितच कमी असतो, त्यामुळे आहे त्याला तसंच ठेवायचं. यात एक्स्ट्रा आपल्याला काही घ्यायचं नाहीये. फिटिंग मध्ये तो पार्ट जो आहे तो आपला बरोबर इथे कव्हर होऊन जातो. तर बघा साईड पट्टे सुद्धा आपण मेजरमेंट घेऊन इथे या पद्धतीने रेडी करून घेतली. आधी तर साईड पट्टीचा आणि आपला तयार ब्लाऊजचा आपण इथे मेजरमेंट घेऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला कसं मेजरमेंट याची उंची आपण नव्हती घेतली ती नेमकी कशी रेडी होते हे तुमच्या लक्षात येईल. जिथे कटोरी साईड पट्टी जॉईन झाले तिथे मेजरमेंट घ्यायचे. रेडी जे आहे साईड पट्टीचं मेजरमेंट ते आहे 9.5 इंचावरती तयार. तर बघा हे आपल्याला इथे दाखवतोय साधारण एक इथे या पॉइंट पासून बघा साधारण दाखवतोय आपल्याला इथे रेडी 11 इंचावरती. आता 11 इंचावरती साधारण बघा 9.5, 10.5 आणि 11, 1.5 इंच यात वाढली तर याचं सांगेन मी तुम्हाला. बघा हा जो पॉइंट आहे याला आपल्याला शिलाई टाकताना पूर्णपणे बघा इथे आपण अर्धा इंचाची शिलाई टाकतो, पण या पॉइंटला गळ्याकडे डाऊन करताना बघा आपल्याला तिरकशी शिलाई लावायची आहे फ्रंटला पूर्णपणे, जेणेकरून तुमचं जे शोल्डर आहे ते डाऊन होणार नाही. या पद्धतीने इथे आपल्याला अर्धा इंच आणि इथे थोडं आपल्याला तिरकशी शिलाई लावायची एक्स्ट्राची या पद्धतीने. बघा हा पार्ट जो आहे तो पूर्ण आपला इथे फोल्ड होईल. हा पार्ट तिरकसचा या पद्धतीने जसं मी फोल्ड केलं तिरकशी शिलाई लावायची आहे आणि खाली आहे ते आपली इथे योगपट्टी लावण्यात इथे दाबलं जाईल. तर तयार होऊन आपलं जे मेजरमेंट आहे ते बरोबर इथे 9.5 रेडी होईल. तर बघा साईड पट्टी रेडी झाली. आता आपण कट करूया योगपट्टी. आता योगपट्टी कट करण्यासाठी आधी आपण कमर घेरचं मेजरमेंट टाकूया. हे 7 आपल्याला रेडी आलं होतं. तर बघा डबल पेपर ठेवायचा आहे, डबल कापड ठेवायचं, डायरेक्टली कापडावर कट केलं तरी चालेल. तर बघा 7 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे, एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला 1.5 इंच मार्जिंगसाठी. आता जो कटोरीवाला पॉइंट आहे त्याची उंची आधी आपल्याला घ्यायची. ही तयार दाखवते 3.5 इंचावरती. जे तुमचं मेजरमेंट आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर बघा इथे 3.5 दाखवतंय तर आपण घेतलंय 4.5 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा. कमरेवाला पार्ट पासून पाहूया. कमरेवाला पार्ट पासून दाखवतोय 3 इंच तयार. हे घेऊया आपण 4 इंचावरती. जसा आकार आपण दिलाय तिरकसचा या पॉइंटला मॅच करायचंय. तर बघा योगपट्टी सुद्धा आपली ड्रॉ करून रेडी झाली आहे. अर्धा इंच आपली खाली पट्टी फोल्ड करण्यात आणि कटोरी जॉईन करण्यात हे जाईल, त्यामुळे बरोबर जी आहे ती योगपट्टी आपली रेडी येईल. एक इंच आपण इथे फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने योगपट्टी रेडी होईल. इथे फिटिंग मध्ये आपली ही दाबली जाईल या पद्धतीने. तर बघा योगपट्टी सुद्धा रेडी झाली. आता आपण पाहूया स्लीवची कटिंग. डबल पेपर घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. आता जी बंद बाजू आहे तिथे आपल्याला टाकताना नेमकी जी आपली स्लीवची उंची आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं या पॉइंट पासून. आता ही आपली तयार
ब्लाउज वरती स्लीव जी आहे ती तयार आहे. त्याची उंची बघा, याची उंची साधारण 1.5 इंचावरती तयार आहे. 4.5 तयार आहे. तर आधी तर आपण 4.5 वरती एक फिक्स पॉईंट देऊन घेऊया. आणि एक्स्ट्रा आता यातच पट्टी फोल्ड करायची तर तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. अस्तरचं असेल तर मग आपण इथे साधारण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेऊ. मी 5.5 इंचावरती दुसरा पॉईंट देते. तर बघा, या पॉईंट पासून टाकली उंची आपण बंद बाजूपासून. आता उंची टाकल्यानंतर इथे आपण दंडघेराचं मेजरमेंट टाकायचं. तर नेमकं जे नवीन शिकतात त्यांना असा प्रश्न पडतो की दंडघेर कशाला म्हणतात, उंची नेमकं हे आपण कशी मेजरमेंट घेतो. तर बघा, हा जो आपला इथे दंडघेराचा पॉईंट आहे तयार, त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. हे दाखवते 6 इंचावरती रेडी. जे मेजरमेंट रेडी भेटलंय त्याला आपण इथे टाकून घेऊया 6 इंचावरती. आणि यात मार्जिंगसाठी तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. शिलाई मार्जिंगसाठी आपण घेतोय 1.5 इंच एक्स्ट्रा. तर खाली दंडघेराचा जो पॉईंट आहे तिथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. जो फिक्सवाला पॉईंट आहे तिथे सुद्धा आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. हा आपण पॉईंट टाकलाय दंडघेरापासून. दंडघेराचा पॉईंट झाल्यानंतर आता बरेच जणांना काखेतली जी गोलाई त्याचं मेजरमेंट टाकायचं असतं, तर ते घेताना नेमकं घ्यायचं कसं आहे. हा आपला पाठीमागचा पार्ट आहे आणि जशी आपली स्लीव लागली आहे त्याचंच मेजरमेंट घ्यायचं आपण गोलाईमध्ये. तर हे दाखवते 7 इंचावरती मला रेडी. तर हा आपला शोल्डरचा पॉईंट समजा आणि इथूनच जसं आपण गोलाईचं मेजरमेंट घेतलं तसं गोलाईमध्ये तिरकसं जे रेडी भेटले आधी ते मेजरमेंट टाकून घ्या. हे टाकते मी 7 इंचावरती या पॉईंटला. आणि यात परत 1.5 इंचची आपल्याला घ्यायची आहे मार्जिन. आता इथे माझा पेपर कमी पडतोय पण 1.5 इंच आपण इथे मार्जिन घेतली. तर हा आपला मार्जिनवाला पॉईंट आणि इथून साधारण आपल्याला 1 इंचाचं किंवा अर्धा इंचाचं मेजरमेंट गॅप घ्यायचं आहे आणि आपल्याला स्लीवचा आकार द्यायचा या पद्धतीने. हा पॉईंट इथे मॅच करायचा आहे. आता हे झाल्यानंतर स्लीव तर आपली इथे रेडी होतीये. पण नेमकंच आपण फ्रंटची जी गोलाई देतो पुढचा पार्ट ते आपल्याला द्यायचा आहे. पण आधी आपण हिला कट करून घेऊया. आता बघा, स्लीव कट झाली आणि आता आपण फ्रंटची गोलाई द्यायची. तर दोघं स्लीव तुमच्यावाला या पद्धतीने ओपन करून घ्यायच्या, मोकळ्या करून घ्यायच्या. मोकळा केल्यानंतर जो सेंट्रल पॉईंट आहे इथे साधारण 1 इंचाचा गॅप घ्या आणि आपले जी मार्जिनवाला पॉईंट आहे तिथलं मेजरमेंट घ्यायचं आणि इथे एक अर्धा इंचाचा आपल्याला पॉईंट द्यायचा सेंट्रल पॉईंट काढून आणि या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. एवढा जो पार्ट आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आणि याला जॉईन करताना आपल्याला पुढच्या साईडला जॉईन करायचा. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की असं आपण का करतो. बघा, बॉडी मेजरमेंटनुसार पुढचा पार्ट जो आहे तो पाठीमागच्या पार्टपेक्षा पूर्णपणे निमुळता असतो. त्यामुळे पुढच्या साईडला कुठल्याही प्रकारची कापडाची चुनी किंवा गुढी पडू नये त्यासाठी आपण हा एक्स्ट्रा जो कापड आहे किंवा पेपर आहे तो मी इथे कट करून घेतलाय. तर बघा, स्लीव सुद्धा इथे रेडी झाली आहे. आता ज्यांचं 30 साईजचं मेजरमेंट असेल त्यांच्यासाठी तर मे बी आपण पूर्ण इथे पेपर कटिंग बघून घेतली आहे. मग ज्यांचं वेगळं मेजरमेंट आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक सांगेन, इथे जे आहे ते आपण पूर्ण कटोरीची मी तुम्हाला इथे पेपरावरती सगळं ड्रॉ करून दाखवते प्रत्येक साईजसाठी आणि याचा आपण टक सुद्धा टाकून बघणार आहोत. आता बघा, कटोरीसाठी एक गोष्ट सांगेन की प्रत्येक साईजसाठी प्रत्येक वेळेला अशी फिक्स. आता 5 इंचाची जशी मी ही कटोरी काढली, आता तर ही कटोरी तुम्हाला बघा काही जण आपण याला 32 साईजसाठी वापरू शकतो, 28 साईजसाठी इथे आपण वापरू शकतो ही कटोरी. आता बघा, 32 साईजसाठी आपण 3 साईजसाठी आपण ही कटोरी वापरू शकतो. आता यापासून पुढे आता बघा 34 साईजसाठी आपल्याला कटोरी हवी. साधारण 34 साठी सुद्धा फिक्स मेजरमेंट नाहीये. हवं तर 5.5ची लावा किंवा मग 6ची लावा. आता मग एक तुम्हाला तयार करायची तर मग त्याचं मेजरमेंट कसं घेता येईल. तर बघा, आता इथे 6 इंचाची आता आपल्याला कटोरी रेडी करायची 34 साईजसाठी. तर 6ची कटोरी रेडी करायची. जी कटोरी रेडी करायची त्याच्या आधी आपण इथे फिक्स पॉईंट देऊन घेऊया. आता मला 6ची तयार करायची तर यात परत 4 इंच आपल्याला घ्यायचं एक्स्ट्रा. तर 6, 7, 8, 9 आणि 10 जे मेजरमेंट भेटलंय आपल्याला तिरकस लक्षात घ्या. तिरकस जे मेजरमेंट भेटलंय ते आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि 10चा आपल्याला काढायचं इथे सेंट्रल पॉईंट. आता 10चा सेंट्रल पॉईंट काहीसा येईल इथे 5 इंचावरती. आता इला दिलं मी 5 वरती 1 पॉईंट. आता उभं इथे मी घेतलं होतं 6 इंचाचं उभं मेजरमेंट. आता इथे मी घेते 7 इंचाचं 1 इंच आपण इथे वाढवलंय. हे पूर्णपणे जेव्हा आपली ब्लाऊजची उंची वाढते त्यानुसार वाढतं. जर तुमची ब्लाऊजची उंची वाढत नसेल, जर 13 असेल तर मग तुम्ही 7 ठेवा. उंची प्रत्येक वेळेला उंची वाढवायची गरज नाहीये. पण जर उंची वाढली तर मग टाकताना या पद्धतीने मेजरमेंट टाका. तर 7ला मी फिक्स जे माझं उभं मेजरमेंट आहे कटोरी त्याला फिक्स या पॉईंट पर्यंत ठेवलंय आणि खाली टकसाठी फक्त मी 1.5 इंच वाढवलंय. तर 7, 8 आणि 8.5. तर हे जे मेजरमेंट आहे ते मी टाकते गळ्याचं इथे तिरकस 4 इंचावरती. तिरकस हा पॉईंट देते 4 इंचावरती.
आता बघा या पॉइंट पासून तुम्हाला मी सांगेन यात घेरा वाढत नाही, तर यात फक्त जी आपला पुढचा जो गळा आहे तो मोठा होत असतो या पद्धतीने जेव्हा आपण वाढवतो. तर बघा हे टाकलं आपण, पुढच्या गळ्याचा आकार हा मी इथे टाकून घेतलाय. आता सेंट्रल पॉइंटला टेप ठेवायचं आणि आपण घेऱ्याचं मेजरमेंट टाकायचं. तर बघा या पॉइंट पासून दाखवते 6.5 इंचावरती रेडी. या पॉइंटला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया. इथे घेते मी घेरा 7 इंचावरती. अर्धा इंच आपण गोलाईवाल्या पार्ट पासून वाढवून घेतोय. आता या पॉइंट पासून आपल्याला 1 इंच आत घ्यायचंय, पण जॉईन करताना आपल्याला पूर्ण या पार्टला जॉईन न करता तर इथे मी घेते 2.5 इंचाचं मेजरमेंट या पॉइंट पासून आणि ते 1 इंच आपण आत घेतोय. हा कोण जो आहे तो रेडी करणं गरजेचं आहे, नाहीतर कटोरीची जो गोलाईचा पॉइंट आहे तो वाढणार नाही. त्यामुळे हे काम आपल्याला करायचं इथे. बघा आता हे झालंय. आता टक्स टाकायचं इथे 2.5 इंचाचा आपण उभा टक्स टाकायचंय आणि आडवं जे आपण इथे 4 इंच घेतलं ते 2 इंच या पॉइंट पासून आणि 2 इंच या पॉइंट पासून. तर बघा आता ही जी कटोरी आहे ती आपण केली 6 इंचाची तयार. 6 इंचाची 34 साईज साठी. आता बघा कटोरी जी आहे ती आपण कट करून घेतली आणि जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे शिलाई लावायची आहे आणि इथे मी एक पिन लावून घेते. आपली ही कटोरी इथे रेडी झाली आहे. तर बघा आता ही झाली आपली 34 साईज साठी. आता आपण पाहूया 36 साईज साठी कटोरी कटिंग. आता बघा 36 साईज साठी हवं तर तुम्ही इथे 6.5 इंचाची कटोरी घ्या किंवा मग 7 इंचाची कटोरी घ्या. तर बघा आता आपण 7 इंचाची कटोरी कट करतोय. तर आधी तर कसं 7 वरती फिक्स मेजरमेंट देऊन घ्या 7 इंचावरती. त्यात परत 4 इंच आपल्याला त्यात एक्स्ट्रा घ्यायचंय. 7, 8, 9, 10 आणि 11. तर 11 आपण आता जे आडवं मेजरमेंट टाकलंय त्याची सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. 6.5ची सुद्धा तुम्ही याच पद्धतीने कट करू शकता जे मी मेजरमेंट टाकते आता त्यानुसार. 6.5 फिक्स वर ठेवायचं, त्यात 4 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचंय. तर बघा आता 11चा जो सेंट्रल पॉइंट आहे तो आपण कैसा इथे 5.5 इंचावरती येईल. आता उभं मेजरमेंट जसं की मी आधी सांगितलं उंची वाढली तरच मेजरमेंट वाढवा, नाहीतर कटोरीचं उंची जेव्हा वाढेल तर उंची वाढवा, नाहीतर एक्स्ट्रा इथे वाढवायची गरज नाहीये. 14 इंचाची ब्लाऊजची उंची असेल तर तुम्ही 7 वरती 1 पॉईंट द्या. 7ला सेंटरला ठेवा, खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. 13ची असेल तर तुम्ही 6 इथे कटोरीची उंची घ्या. तर बघा जसं आपण आतापर्यंत मेजरमेंट टाकलं सेम टाकलंय. परत इथे जेव्हा आपण कटोरीचा घेरा आहे तो आपण इथे साधारण 1.25-4 इंचावरती टाकूया. 4 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण इथे कटोरीचा घेरा घेतोय. टाकताना हे तिरकसं या पॉईंट पासून अर्धा इंच खाली उतार द्यायचंय आणि तिरकसं मेजरमेंट या पद्धतीने टाकायचंय. कटोरीचा आकार द्यायचा आहे गोलाईचा. परत या पॉईंट पासून टाकायचं आपल्याला घेऱ्याचं मेजरमेंट. हे दाखवते 7 इंचावरती रेडी. बघा आता इथे मी पेपर आहे म्हणून या पद्धतीने आकार दिलाय. जेव्हा प्रॉपर आपण याला कापडावरती जेव्हा तुम्ही पायपिंग लावायला सुरुवात कराल तेव्हा याला प्रॉपर शेप आपण या पद्धतीने आकार द्यायचा आहे गोलाईवाला. गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित दिसायला हवा. तर 7 या पॉईंट पासून दिसतोय. या पॉईंटला घेते मी इथे 7.5 इंचावरती. आकार जो आहे तो तिरकसा न घेता आपल्याला गोल घ्यायचा व्यवस्थित. आता हे बघा हे झाल्यानंतर हे तिघही पॉईंट आपण आधी व्यवस्थित मॅच करून घ्यायचे. आता बघा हे झाल्यानंतर परत या पॉईंट पासून आपल्याला 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि इथे आपण एक इंच आत घ्यायचंय आणि इथे हा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीसाठी. आता बघा याचा टक्स टाकताना आपण 2.25 इंचाचा उभा टक्स घेऊया. बघा 2.5, 2.25 आणि 2.25 यापेक्षा जास्त जर तुम्ही मोठा इथे टक्स टाकत असाल तर त्या टक्स टाकल्यानंतर एक असं टोकदार आणि असं
कम्फर्टेबल ही कटोरी येत नाही. तर मग उभा टक जो आहे तो आपल्याला साधारण 3च्या आतच इथे ठेवायचा आहे आणि आडवं जे आपण इथे वाढवतो तेच इथे आपण टाकतोय. आता उभा टक्स मी इथे 2.5 इंचाचा घेतलाय. आता बघा ही जी कटोरी झाली आपली 34 साईज साठी, 7 इंचाची आपण कटोरी पहिली, पण 36 साईज साठी. पण 36 साईज साठी तुम्ही हवं तर इथे 6.5 इंचाची जरी कटोरी लावली तरी चालेल, पण एक डायरेक्टली तुम्हाला मी इथे दाखवावं म्हणून 7 इंचाची आपण ही कटोरी पाहिली. तो कटोरी ड्रॉ करून झाली, हिचं आपण टक्स टाकून पाहूया. आता ही कटोरी आपण कट करून घेतली, जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला शिलाई लावायची. टक्स या पद्धतीने आपल्या इथे रेडी होतोय. तर बघा ही सुद्धा आपली 36 साईज पर्यंतची आपण इथे कटोऱ्या पाहिल्यात. आणि साईड पट्टी आपण 30 साईजची इथे पाहिली होती या पद्धतीने. तर जसं आपण कटोरी कट केलं तसं आपण साईड पट्टी सुद्धा इथे कट करू शकतो या पद्धतीने. आता आपण पाठीमागचे जे पार्ट आहे त्याचे मेजरमेंट आधी घेतोय. आधी जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी, कारण कमेंट्स मला जे नवीन शिकतायत त्यांचे जास्त येत आहेत. तर जे नवीन शिकताय किंवा ज्यांना येतं त्यांच्यासाठी सुद्धा मी परत एकदा सांगेन. आधी तर आपल्याला उंची मोजायची, शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा आहे. रेडी तुमचं जे मेजरमेंट आहे 14 आहे. उंची आपण घेतली यात 14 आहे. त्यानंतर उंची झाल्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा जो असतो तो शोल्डरचा असतो, की शोल्डरचं मेजरमेंट हे कसं टाकायचं आहे. तर आधी तर आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊया की आपला गळा कितीचा आहे. गळा इथे आहे आपला 9 इंचचा. जसं की मी तुम्हाला एक चार्ट टाकला तर कॉमन माप 9 इंचचा आहे. त्यानुसार शोल्डर किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. पण ठीक आहे, ज्यांना पाहिलं नसेल, ज्यांनी किंवा माहिती नसेल त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगेन. जिथे आपला हा गळा रेडी होतोय पाठीमागचा तेवढा आपण इथे मेजरमेंट घ्यायचं. शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा आहे. आता एक या पॉइंट पासून मी जिथे आपली स्लीव लागली त्या पॉइंटला मी ठेवते इथे टेप. आता बघा काहीसा टेप या पॉइंटला ठेवल्यानंतर हा जो माझा गळा आहे पाठीमागचा, इथे मी बोटापासून एक बॉक्स बनवून घेते सरळ या पद्धतीने. हे एक कॉमन माप आहे. हे बघा, जेव्हा आपण पाठीमागचा गळा जर थोडा इथे 10-10.5 पर्यंत तुमचं जर डीप जात असेल तर साधारण शोल्डरचं माप जे आहे ते 5 इंचावर येईल. यापेक्षा जे जास्त येत असेल तर मग साधारण एक 4.5 इंचावरती एवढं येईल. तर 9 इंचाचा आपला हा गळा आहे. तर इथे माझा बॉक्स जो आहे तो 6.5 इंचावरती इथे रेडी येतोय या पद्धतीने. तर बघा उंची टाकून झाली, शोल्डरचं माप आपण घेतलंय. त्यानंतर जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी जे तुम्ही पेपर घेताय, मी इथे कार्डशीट पेपर घेतला, हवं तर तुम्ही न्यूजपेपर घ्या. त्याला आपल्याला डबल फोल्ड करायचंय. आता डबल फोल्ड नेमकं आपल्याला करायचं किती आहे, जेवढा तुमचं चेस्ट वेअर आहे त्याचा 4था पार्ट. आता हे कसं बघायचं, आधी तर पेपरची घडी घालायची आहे म्हणून तुम्हाला मी हे सांगते की त्याच्यासाठी मेजरमेंट हे कसं घ्यायचंय. यात काही जास्त आपण अभ्यास करायचा नाही किंवा खूप काही शिक्षण हवं असंही काही गरज नाहीये. बघा हुकवाला जो पार्ट आहे त्यापासून आपल्याला इथे जिथे आपली पायपिंगचा फर्स्टचा जो हुक आहे त्यातलं आणि जे काखेतलं मेजरमेंट आहे तिथलं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. आता कापड आहे म्हटलं जेवढं तुम्ही खेचाल तेवढं हे मेजरमेंट वाढेल. त्यामुळे आपल्याला जसा आहे तसा राहू द्यायचंय, खेचायचं अजिबात नाहीये. या पॉइंट पासून टेप ठेवायचा आहे आणि जेवढं तुम्हाला काखेत रेडी मेजरमेंट भेटतंय तेवढं आपल्याला घ्यायचंय. आता जसं की मी आधीच म्हटलं 36 साईजची आपण बघतोय. तर बघा 9 याचा 4था पार्ट येतोय 36चा. बरं ठीक आहे, जर सपोज तुम्हाला हेही नसेल समजत तर एक शॉर्टकट पद्धत, जे माप भेटलं आपल्याला 9 ते आपल्याला 9 घ्यायचंय. डबल पेपर घेऊन 9 घ्यायचे आणि त्यात 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचे. कारण का, तर आपल्याला त्याची शिलाई मार्जिन ठेवायची म्हणून. तर 9, 10 आणि 1, 11. आता 11 इंचाचा मला पेपर ते फोल्ड करायचा आहे. तर मी 11 वरती इथे पेपर पूर्ण जो आहे तो डबल फोल्ड करून घेतलाय या पद्धतीने. 11 इंचाचा मी इथे पेपर डबल फोल्ड करून घेतलाय. त्यानंतर आपण आता ब्लाऊजची उंची पाहिली. उंची आपली जी आहे ती होती 14 इंचाची. तर 14चं मेजरमेंट टाकताना बंद बाजूपासून टाकायचं आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं मेजरमेंट. तर 14 हे फिक्स रेडी माप आहे ब्लाऊजचं. त्यात 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचे. अर्धा इंच तुम्ही पट्टी फोल्ड करा किंवा मग शोल्डरमध्ये अर्धा इंच आपण इथे दाबा. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं 1 इंच इथे एक्स्ट्रा. त्यानंतर उंचीचा पॉईंट झाल्यानंतर आपण शोल्डरचं मेजरमेंट जे आहे त्यावरती या पॉईंट पासून टाकतोय. जे तयार भेटलंय तेच आपल्याला टाकायचंय 5.5 इंचावरती शोल्डरचं मेजरमेंट. हे ब्लाऊज आपण बघतोय 36 साईज साठी शोल्डर टाकले मी ते 5.5 इंचावरती. आता त्यानंतर आपल्याला इथे या पॉईंट पासून टाकायचंय मुंड्याचं मेजरमेंट. तर तुम्ही हे ब्लाऊज वरून घ्या किंवा मी यासाठी सुद्धा एक कॉमन माप सांगितलंय. ज्यांना मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होतो त्यांनी सरसकट इथे 6 इंचाचा मुंडा घेतला एक साधारण 34 साईज साठी तरी सुद्धा चालेल. पण आता जसं की मी आधीच म्हटले ब्लाऊज वरून आपण बघतोय सगळ्या गोष्टी, तर इथे आपण ब्लाऊज वरून पाहूया. एक 34 साईज साठी 6 पर्यंत आपल्याला घ्यायचं. आता हे आपलं 36 साईजचं ब्लाऊज आहे.
तर बघा, जसं की मी सांगितलं तुम्हाला, हा पाठीमागचा पार्ट आहे. शोल्डर जिथे शिवलाय आपलं त्या पॉईंट पासून मी टेप ठेवलाय आणि काखेत जे रेडी मेजरमेंट तुम्हाला भेटेल ते आपल्याला डायरेक्टली टाकायचं. साधारण मला इथे 7 इंचावरती हे रेडी भेटतंय. 7 डायरेक्टली, हे बघा ह्या पॉईंट पासून डायरेक्टली 7 आपल्याला भेटतंय. हा पाठीमागचा मुंड्याचा आपण पाठीमागचा पार्ट काढतोय, त्यामुळे हा मुंड्याचं मेजरमेंट जे आहे ते पाठीमागचं पार्ट आहे. निश्चितच पाठीमागचं आणि पुढचं मेजरमेंट हे नेहमी वेगवेगळं असतं, जसं की मी तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय. आता हा आपला पुढचा पार्ट आहे. मग पुढचं पार्टचं नेमकं मुंड्याची मेजरमेंट हे कसं घ्यायचं, तर हे बघा, जसं आपण पाठीमागचं घेतलं तसंच फ्रंटचं सुद्धा टेप शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचंय. आणि हे ठेवल्यानंतर बघा, आता काखेतला जो पॉईंट आहे, आता बघा इथे जर बघितलं तर अर्धा इंचाने हा कमी होऊन जातो. बघा 6.5 इंचावरती हा पॉईंट इथे आपल्याला रेडी भेटतोय. अर्धा इंचाने जे आहे ते मेजरमेंट आपलं कमी होऊन जातं. त्यामुळे पाठीमागचा जो पार्ट आहे मुंड्याच्या उंचीचा ते आपण अर्धा इंच इथे जास्त घेत असतो. तर जे आपल्याला भेटले, आपण 7 वरती एक पॉईंट घेऊया पाठीमागच्या पार्टसाठी, 7 इंचावरती. आणि आता इथून चेस्टचं मेजरमेंट तर आपलं टाकूनच झालंय, त्यानुसार आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता सरसकट पाठीमागच्या गोलाईचं मेजरमेंट सांगा. प्रत्येक वेळेला यात काही वेगळं मेजरमेंट नसतं. बिग साईज साठी असेल तर पूर्ण तुम्ही 1.5चा वापर करा. त्यापेक्षा जर तुमची कमी साईज असेल तर साधारण 1 आणि जस्ट 2 लाईन म्हणजे 1.25 इंचाचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल. आता आपली 36 साईज साठी आहे, त्यामुळे मी इथे 1.5 इंचाची पाठीमागची देते गोलाई. त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही बस 1.25 इंचावर गोलाई दिली तरी चालेल. नाही तर पाठीमागे चुनी किंवा मग गुढी असा प्रॉब्लेम ब्लाऊज मध्ये येतो. तर बघा, आपण हे पाठीमागची इथे मी आकार दिलाय. त्यानंतर आता आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर कमरेचं मेजरमेंट टाकताना परत आपण ब्लाऊजकडे वळूया. आपण याची 4 फोल्ड घडी घातली आहे आणि जे आपला इथे गळा रेडी झालाय त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. 7.5 आपल्याला रेडी भेटले. तर जे आपल्याला रेडी भेटले ते आधी आपण टाकून घेऊया 7.5 इंच. वरती आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, खाली अजून आपण यात अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. कारण पाठीमागचे जे टक्स आहे ते टाकायचे असतात, त्यामुळे आपण खाली घेताना अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतो. चेस्ट घेरपेक्षा आपण कमर घेरला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतले. फिक्स वाले पॉईंट मॅच करायचे नाही, एक्स्ट्रा वाले जे पॉईंट आहे फक्त तेच आपल्याला इथे मॅच करायचे. आता हे झालं. त्यानंतर आता आपण गळ्याचा घेर घ्यायचा आहे. गळ्याचा घेर आपण घेऊया इथे 2.5 इंचावरती. बिग साईज आहे, जर तुमचं इथं मेजरमेंट जर कमी झालं, लहान साईज असेल तर तुम्ही 1.25 म्हणजे 2 आणि जस्ट 2 लाईन एवढा इथे गळ्याचा घेर घ्या. इथे माझ्या 36 साईजचा आहे तर मी गळ्याचा घेर घेते इथे 2.5 इंचावरती. आपण पाठीमागचं मेजरमेंट पाहिलं, 9 इंचाचा आपला पाठीमागचा गळा होता. वरती आपण 2.5 घेतला, खाली साधारण 3 इंच घेऊया आणि हलकासा आपण पसरटचा गळा इथे पाठीमागचा घेतोय. हवं तर पाठीमागे मागच्या व्हिडिओत आपण गोल घेतला होता, इथे आपण हवं तर याच पद्धतीने चौकोन गोळा इथे ठेवू, जसं की ब्लाऊजचा आपला आहे आता. तर बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो ड्रॉ करून झालाय. ही आपली जी पट्टी आहे ती एक्स्ट्रा वाली पट्टी आहे, 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलाय. पाठीमागचे टक्स जे आहे, पाठीमागचे टक्स विषयी मी सांगितले तुम्हाला. साधारण गळ्यापेक्षा ते अर्धा इंच आपल्याला खाली ठेवायचे. बंद बाजूपासून घ्यायचे ते आपल्याला 4 इंचावरती. उभा टक्स जेवढा तुमच्या गळ्याच्या खाली अर्धा इंच येईल तेवढा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता माझा वाला जो आहे तो 4.25 इंचाचा मी घेते. इथे उभा टक्स अर्धा इंच गळ्याच्या खाली ठेवत फक्त जे आपण वाढवलंय अर्धा इंच किंचित टक्स आपल्याला दोघं आहेत तेवढा ऍड करून आपल्याला टक्स हा पाठीमागचा टाकायचा असतो. तर बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो ड्रॉ झालाय. फक्त यात महत्वाचं काम सांगेन. आता जसं मी पेपरावरती ड्रॉ केलंय, तुम्ही हवं तर डायरेक्टली कापडावर, आता जी आपण कटिंग बघतो ते डायरेक्टली कापडावरती जसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जसं मी पेपर टाकून घेतलं, तुम्ही डायरेक्टली अस्तरवर टाकायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. फक्त यात मुद्दा एक सांगेन शिकण्यासारखा असा की जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना आपल्याला बघा, हा जो गळ्याचा आपला पार्ट आहे इथे आपण अर्धा इंच मेजरमेंट जसं की आपण इथे वाढवलं ते अर्धा आपल्याला शिलाई घेताना इथून सुरू करायचंय. आणि यात मात्र ते थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं, तिरकसी या पॉईंट पासून आपल्याला शिलाई टाकायची. बघा, हे जर आपण शिलाई या पद्धतीने टाकलं नाही तर निश्चितच गळ्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि गळ्यामध्ये जे आपलं शोल्डरचं पार्ट आहे तिथेही व्यवस्थित बसेल. आता जेव्हा ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवतो तेव्हा डाऊन करताना आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करायचंय. जेव्हा तुम्ही कॉलरवाला शिवतात किंवा मग बोटनेकचं ब्लाऊज शिवता तेव्हा हे अगदी ऑपोजिट असतं. गळ्यापासून उतार जो आहे तो पूर्णपणे मुंड्याकडे आपल्याला डाऊन करायचा असतो.
या पद्धतीने जेव्हा आपण शोल्डरचा पूर्ण वापर करतो तेव्हा आपल्याला हे डाऊन करताना मुंडीच्या साईडने डाऊन करायचं, असं या दोन वेगळ्या पद्धती आहेत. तर बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो माझा इथे पूर्णपणे ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया. पाठीमागचा पार्ट जो आहे तो मी ते पूर्ण कट करून घेतला. जिथे आपल्याला लाईन ड्रॉ केलेल्या दिसतात त्याच्या जो बाहेरचा पेपर आहे तेवढंच आपण इथे एक्स्ट्रा कट केलंय, बाकी आहे तसं आपण ठेवलंय. आता बघा जसं आपण पाठीमागच्या पार्टचं मेजरमेंट घेऊन हे कट केलं ब्लाउजावरती, पाहूया सेम आपण जसं होतं मेजरमेंट घेऊन तसं आपण हे कट केलंय या पद्धतीने. आता बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण मेजरमेंट घेऊन हुबेहूब कट केला. आता फ्रंट पार्ट जो आहे तर तसंच आपण मेजरमेंट घेऊन इथे कट करूया. जसं आता आपण पाठीमागचा पार्ट ठेवताना घडी घातली तसेच आपल्याला या फ्रंट पार्टसाठी सुद्धा आपण ब्लाऊजची घडी घालून घ्यायची. आणि हा जो मी पार्ट घेतला तो पूर्णपणे हुकवाला पार्ट आहे आपला, जिथे आपण हुक लावतो तो वाला पार्ट आहे. आणि आता कटिंग करताना आधी आपण कटिंग करूया इथे कटोरीची. तर बघ कटोरीची कटिंग करायची आपल्याला दोघं साईडच्या कटोरी हव्या, तर आधी पेपर तुम्ही डबल फोल्ड करून घ्या तिरकसा या पॉईंट पासून. आता माझा हा पेपर एक्स्ट्रा इथे होईल त्यामुळे मी तुम्हाला सध्या सिंगल कटोरी कट करून देते, पण कट करताना तुम्हाला या पद्धतीने फोल्ड करायचे. 2 कटोरी आपल्याला हव्यात या पद्धतीने फोल्ड करायचं आणि मग त्याचं मेजरमेंट टाकायचं. तर बघा आता कटोरीचं आधी आपण मेजरमेंट घेऊया. आडवं मेजरमेंट घ्यायचंय कटोरीचं. कटोरी कट करण्यासाठी आपल्याला 2 मेजरमेंट हवे असतात. आधी आपण आडवं मेजरमेंट घेतोय. तर बघा ही आपली आहे 6 इंचाची कटोरी 36 साईज साठी, आणि उभं मेजरमेंट आहे हिचं 7 इंचाचं. तर बघा जसं की मी तुम्हाला आधीच म्हटली, प्रत्येक साईज साठी कटोरी ही बदलत नसते. कटोरी ह्या ठराविक असतात, त्या आपल्याला प्रत्येक साईज साठी वापरायचे असतात. जसं की साईज वाईज ते आपल्याला चालतात, तसं मी चार्ट सुद्धा टाकलाय. 6 इंचाची कटोरी आपली बघून झाली, पण आता आपण हुबेहूब ब्लाऊजवरून पेपर कटिंग बघतोय त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला ही कटोरी दाखवते. तर बघा 6 इंचाचं मेजरमेंट आहे कटोरीचं. जे आपलं फिक्स आहे आधी तर आपण त्याच्यावरती एक पॉईंट देऊया. 6 इंचावरती आपण एक पॉईंट देऊया, 1 आणि 6. आता 6 दिल्यानंतर यात आपण 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय टक्ससाठी. 6, 7, 8, 9 आणि 10. आता हे मेजरमेंट घेतल्यानंतर इथे आपण सरळ एक लाईन ड्रॉ करायची, पण लक्षात घ्या हे जे मी माप टाकलं हे फिक्स कटोरीचं आहे ते वाला टाकलंय. त्यानंतर 4 इंच आपल्याला टक्ससाठी याच्यात एक्स्ट्रा घ्यायचंय, तो मी पॉईंट दिला 10 इंचावरती. आता ते दिल्यानंतर जे कटोरीचं आपण उभं मेजरमेंट टाकायचंय ते जे आपण पूर्ण मेजरमेंट टाकलं त्याचं सेंट्रल पॉईंट काढायचं. आता 10चं सेंट्रल पॉईंट इथे येईल 5 इंचावरती. तर इथून आपल्याला कटोरीचं जे आहे ते उभं मेजरमेंट टाकायचंय. आधी आपण इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता सरळ लाईन ड्रॉ झाल्यानंतर जे आपलं कटोरीचं उभं मेजरमेंट आहे, आता 7 आपल्याला उभं मेजरमेंट भेटलं होतं. तर 7 जे आहे त्या 7ला आपल्याला जिथे आपण पॉईंट काढलाय सेंट्रल त्याला ठेवायचं, म्हणजे जे उभं तुमचं कटोरीचं मेजरमेंट आहे तेवढं सेंट्रल पॉईंट पर्यंत ठेवायचं. आणि त्यात खाली जे आहे ते आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. आता 7 ठेवल्यानंतर 8 आणि 8.5 हे पूर्णपणे टक्स मध्ये फोल्ड होऊन जाईल. तर 1.5 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतो. ते घेतल्यानंतर सरळ आपण इथे एक प्लसचं चिन्ह तयार करून घेऊया. आता प्लसचं चिन्ह तयार झाल्यानंतर आपल्याला आता गळ्याची जी गोलाई आहे जशी आपल्याला ब्लाऊजवर रेडी भेटते त्या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. त्याचं मेजरमेंट घेताना जिथे आपली साईड पट्टी आणि कटोरी जॉईंट झाली तिरकसं त्याचं मेजरमेंट घ्यायचंय. हुकवाला पार्ट आहे हा. तर बघा हे जे आहे ते काहीसं 3.5 इंचावरती रेडी भेटते तिरकसं. जे तयार आपल्याला भेटलंय 3.5 इंचावरती, तर त्याला आपल्याला तिरकसं 3.5 इंच घ्यायचं. या पॉईंट पासून अर्धा इंच खाली तिरकसं याला ठेवायचंय आणि या पद्धतीने आपण याला पॉईंट देतोय 3.5 इंचावरती. तर बघा आता यात सांगेन ते आपल्याला रेडी ब्लाऊजवर भेटलं. शिवूनचं होतं ते माप, यात शिलाई नाहीये. यात साधारण एक तुम्ही आकार जेव्हा आपण देतो तर बघा हा जो टोक आहे यात साधारण या पॉईंट पासून गॅप घ्यायचा आहे आणि तिरकस पूर्ण जो आकार आहे तो या पद्धतीने इथे हा टोक जो आहे तो पूर्णपणे आपल्याला आतल्या हाताने कटोरीचा जो आहे तो आकार द्यायचा आहे. आता आकार दिल्यानंतर साईड पट्टीचं घेराचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं या पॉईंट पासून. टेप सरळ ठेवायचा आहे. तर इथे काहीसा घेरा जो आहे तो आपल्याला भेटतो 6.5 इंचावरती. या पॉईंटला आपल्याला त्याला अर्धा इंच वाढवून द्यायचा आहे. हा द्यायचा आहे आपल्याला 7 इंचावरती.
टेप इथून हलवायचा नाहीये खालच्या पॉइंट पासून, इथे 7 वरती एक पॉइंट मी देते आणि पूर्णपणे अशी पसरट अशी जी आपली कटोरी आहे तिचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता हे पॉइंट झाल्यानंतर हे तिघ जे आहे त्या लाईन्स आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही पायपिंग करायला ब्लाऊज वरती सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जॉईंट झाल्यानंतर व्यवस्थित एक फिनिशिंगचं काम जे आपण त्याला म्हणतो तेव्हा परत एकदा आपल्याला त्याला कटिंग करून घ्यायची, आकार जो आहे तो ब्लाऊजला व्यवस्थित देऊन घ्यायचा, त्यानंतरच पायपिंग करायची. नाहीतर होईल काय बघा, आता हा जो पार्ट आहे जसं आपण इथे कटिंग करतो इथे अर्धा इंच आपला दाबला जाईल. हे पूर्णपणे गळ्यानुसार आपण न्यायचं मेजरमेंट टाकत असतो, जसं की आता उभे मेजरमेंट घेऊन मी तुम्हाला हे दाखवलंय. आपण इथे साईड पट्टी दाबतो. बऱ्याच वेळेला हा जो आकार आहे काहींचा हा आकार गोल ऐवजी हा बऱ्यापैकी असा त्रिकोणी आकार होऊन जातो त्याचावाला. त्यामुळे कटाईचं काम जे आहे फिनिशिंगचं ते आपल्याला ब्लाऊजचं जेव्हा आपण पायपिंग लावतो तेव्हा हे करायचंय. तर बघा हे तिघं पॉईंट मॅच झाल्यानंतर 1 इंच आपल्याला आत घ्यायचंय आणि या पॉईंट पासून घ्यायचं आपल्याला 2.5 इंचचं मेजरमेंट आणि हे दोघे पॉईंट आपल्याला हलक्या हाताने इथे मॅच करून द्यायचे या पद्धतीने. हा पार्ट आपला पूर्णपणे कट होईल. आता बघा कटोरी तर पूर्ण आपली इथे ड्रॉ झाली. त्यानंतर आपल्याला आता टक्स टाकायचा आहे. तर 36 साईज साठी टक्स जो आहे तो आपण 1.3 इंचावरती उभा टक्स घेतोय आणि आडवं जसं आपण इथे 4 इंच वाढवले ते 4 इथे ऍड होईल. आता इथे 2 इंच आणि इथे 2 इंच म्हणजे जे आपण आडवं मेजरमेंट टाकलं ते आपण टक्स मध्ये ऍड करून घेतलं. आता टक्स मध्ये ऍड केल्यानंतर तर मग फिक्स 6 ठेवलं तर आपण शिलाईसाठी कसं राहील, तर त्यासाठी जे आपण महत्वाचं काम करणं गरजेचं आहे कटोरीतलं ते हे आहे. तर बघा 1 इंचाने जेव्हा आपण हे आत घेतो तेव्हा जे गोलाईचा आकार आहे तो आपोआप 1 इंचाने इथे वाढून जातो. टक्स तुम्ही जेवढा आहे तेवढा टाकल्यानंतर सुद्धा स्टिचिंग नंतर कटोरी ही आपली बरोबर येते. तर बघा 36 साईज साठी आपण 6 इंचाची ही कटोरी पाहिली, हिला आपण कट करून घेऊया. आता कटोरी आहे तशी आपण इथे पूर्ण कट करून घेतली. आता जी स्टिचिंगसाठी जिथे मी लाईन ड्रॉ केली आपल्याला तसंच टक्स टाकायचं आहे कटोरीचं या पद्धतीने. इथे आपण एक बघा जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे मी एक पिन लावून घेतली या पद्धतीने. आता बघा 36 साईज साठी आपली कटोरी ही रेडी झाली आहे. आता आपण याच मेजरमेंट वरून इथे साईड पट्टी कट करूया. आता साईड पट्टीसाठी आपल्याला जो गोलाईवाला पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचंय, तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय उंचीचं. बघा हे दाखवते आपल्याला 8.5 इंचावरती तिरकसचं जसं आपण मेजरमेंट घेतलंय बस त्याच पॉईंट पासून आपल्याला टाकायचं तिरकसचं मेजरमेंट. साईड पट्टीसाठी 8.5 रेडी भेटलंय तर आपण 8.5 वरतीच एक पॉईंट देऊया तिरकसचा. यात एक्स्ट्रा कमी जास्त करायचं नाहीये. बऱ्याच वेळेला जे आपण कटोरी परफेक्ट ठेवली त्यानुसारच मेजरमेंट टाकायचंय. जर जास्त कमी झालं तर कटोरी आपली ही खालीवर हा एक्स्ट्रा पार्ट इथे होईल. तर तिरकसं मेजरमेंट टाकल्यानंतर आता साईड पट्टी कट करायची आहे. साईड पट्टी कट करण्यासाठी जिथे आपलं शोल्डरची शिलाई झाली त्या पॉईंट पासून आणि कटोरीच्या पॉईंट पासून मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे रेडी आपल्याला इथे भेटते 4.5 इंचावरती. तर 4.5 आहे इथे टाकताना आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ 5.5 इंचावरती. आता या पॉईंट पासून शोल्डरचं आपण मेजरमेंट टाकायचं. शोल्डर घेतलं होतं आपण इथे 5.5 इंचावरती 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेर घेतला होता. गळ्याचा घेरला आपल्याला या पॉईंट पासून बाहेर ठेवायचंय आणि आपल्याला आता 5.5 वरती दुसरा पॉईंट द्यायचंय. हे झालं आपलं पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट. गळ्याचा घेर आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. शोल्डरचं आपण मेजरमेंट टाकलंय. आता ते टाकल्यानंतर फ्रंटचं मुंडेचं आपण मेजरमेंट घेतलं होतं 6.5 इंचावरती. तर 6.5 वरती सरळ आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट सरळ इथे मॅच करायचा आहे. आता बघा हा पॉईंट दिल्यानंतर आधी तर आपल्याला या पॉईंट पासून आता द्यायची कटोरीची गोलाई. या पॉईंट पासून 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय. ते दिल्यानंतर आता बघा हे तिघे जे डॉट आहे ते हलक्या हाताने आपल्याला गोलाईमध्ये इथे मॅच करायचे डॉट डॉट.
तिरकस उतारमध्ये या पद्धतीने. आता बघा हे झाल्यानंतर आता या पॉइंट पासून आपण चेस्ट घेरचं मेजरमेंट टाकायचंय. 2.5 ला आपल्याला बाहेर ठेवायचंय आणि इथे चेस्टचा चौथा पार्ट जो आहे तो टाकायचा आहे. तर 9 याचा चौथा पार्ट आहे. यात मार्जिन घेऊया आपण 2 इंच. 11 वरती मी दुसरा पॉइंट देते. आता 1 इंच आपण इथे आत घेतलं या पॉइंट पासून. आता साईड पट्टीचा जो घेरा आहे तर या ब्लाऊजचा आपण साधारण 2 इंच एवढा आपण इथे घेतो. बिग साईज साईड राहिली आणि मेजरमेंट तुम्हाला वाढवायचं तर या पॉइंट पासून तुम्ही बाहेर याचे घेऱ्याचं मेजरमेंट टाका. तर 1 इंच मी आत घेतलंय आणि 1 इंच आपण यात बाहेर घ्यायचंय. पण आता या ब्लाऊजनुसार आपल्याला घेरा जर तुम्हाला माहिती नसेल आणि त्याचं मेजरमेंट टाकायचंय तर तयार ब्लाऊजचं इथे माप घ्यायचं आपल्याला. जिथे आपली कटोरी आणि साईड पट्टी ज्या पॉइंट पासून आपण कट करतो त्याच पॉइंट पासून याचं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे तयार दाखवते आपल्याला 1.2 इंचावरती. 1.2 इंचावरती रेडी आहे. तर बघा साधारण आपल्याला या पॉइंट पासून बाहेर घेताना 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी इथे बाहेर घेते मेजरमेंट. या पॉइंट पासून आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आता कमरेचं जे मेजरमेंट आहे तर अजून आपण कमी न करता हा जो पॉइंट आहे इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता बघा 36 साईज साठी आपण साईड पट्टी कटोरीनुसार इथे कट केली. हिला आपण कट करून घेऊ. आता बघा फ्रंट पार्टचा आपण कटोरीचं आणि साईड पट्टीचं उभं मेजरमेंट करून हा पार्ट इथे कट केलाय. आता साईड पट्टीच्या उंचीविषयी आपण कुठल्याही प्रकारचं वेगळं मेजरमेंट नव्हतं घेतलं. आपण पूर्णपणे कटोरीनुसार याला कट केलं होतं. तर परत एकदा आपण याची उंची जी आहे ती मी तुम्हाला कन्फर्म करून दाखवते की नेमकं मेजरमेंट हे कसं बरोबर येतं. तर शोल्डर पासून टेप सरळ घ्यायचे आणि साईड पट्टीच्या उंची जिथे कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट झाली तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा या पॉइंटवरती दाखवते 11.5 इंचावरती आणि हे आपण साईड पट्टीची कट केली तिचं मेजरमेंट पाहूया. तर बघा ही दाखवते आपल्याला 12.5 इंचावरती. 1.5 इंच कटोरीमध्ये आणि खाली आपण जी आपली योगपट्टी लावू त्यात हे कट होऊन जाईल. तर साईड पट्टी आणि कटोरी आपली इथे कट झाली. आता आपण कट करूया योगपट्टी. आता योगपट्टीसाठी परत पेपर साईड पट्टीसाठी जसं कटोरीसाठी सांगितलं मी तुम्हाला डबल फोल्ड करायचं आहे. आणि जसं आधी आपण कमरेचं मेजरमेंट टाकून घ्यायचंय. कमर घेर आपला जेवढा आहे त्याचं आपल्याला मेजरमेंट इथे टाकून घ्यायचंय. तर बघ काहीसा रेडी जो आहे तो कमर घेर आपला इथे येतोय 7.5 इंचावरती. बॅक साईडने आपण पाहिलं होतं तर आपल्याला 7.5 दाखवलं होतं. तर फ्रंट साईडचं मेजरमेंट बघा तुम्ही इथे दाखवते आपल्याला 7.5 इंचावरती. तर 7.5 वरती आपण एक पॉइंट देऊया. यात शिलाई मार्जिंगसाठी आपण एक्स्ट्रा घेऊया. हे बघा 7.5, 9.5 आणि यात अजून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा 1.5 इंचची मार्जिंग आपण घेतोय. आता बघा हे मेजरमेंट टाकल्यानंतर आधी तर आपल्याला जे आपल्या कटोरीचा पॉइंट लागला त्याचं मेजरमेंट घ्यायचंय. उभंवालं जे मेजरमेंट आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. आता बघा इथे आपल्याला दाखवतोय 3.25 इंचावरती 3 आणि जस्ट 2 लाईन एवढं आहे. तर यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. 4 आणि जस्ट 2 लाईन एवढं म्हणजेच की 4.25 इंचावरती काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय. काखेत मेजरमेंट आहे 2.25 इंचावरती. इथे आपण घेऊया 4.25 इंचावरती. जे मेजरमेंट आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. या पॉइंट पर्यंत. आता योगपट्टी जी आहे ती पूर्ण आपण ड्रॉ करून झाली आहे. दोघं सेटची आपली योगपट्टी इथे रेडी आहे. या पद्धतीने
तर बघा योगपट्टी सुद्धा आपली रेडी झाली. आता आपण करूया स्लीवची कटिंग. आता स्लीव साठी आधी आपल्याला पेपर हा 4 फोल्ड घ्यायचा आहे. इथे मी याला आपण डबल फोल्ड करून घ्यायचा आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची. आता बंद बाजू जे आहे त्याच्यात आपल्याला स्लीवचं उभं मेजरमेंट घ्यायचं या पद्धतीने. शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा आहे आणि उंची आपल्याला स्लीवची घ्यायची. 6 इंचाची स्लीव आपली इथे रेडी आहे. तर जे मेजरमेंट आहे फिक्स आधी त्याच्यावरती एक पॉइंट द्यायचा आहे 6 वरती. आणि यात जर तुमची अस्तरवाली असेल तर तुम्ही 1 इंच यात एक्स्ट्रा घ्या. जर त्यातच पट्टी फोल्ड करायची तर तुम्ही इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. आता हा झाला आपला उंचीवाला पॉइंट. उंचीवाला पॉइंट झाल्यानंतर आता आपण टाकायचं दंडघेराचं मेजरमेंट. बघा दंडघेर आहे आपल्या इथे 6 इंचाचा. जे फिक्स आहे 6 त्याचं मेजरमेंट टाकायचंय आणि यात 1.5 इंच आपल्याला घ्यायची शिलाई मार्जिन. आता मार्जिन वाला जो पॉइंट आहे हा वरून आपल्याला या पॉइंट पासून काखेत आपल्याला एक 3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय. काखेतला भाग हा पूर्णपणे निमुडता असतो त्यासाठी आपल्याला 3 इंचावरती एक पॉइंट द्यायचंय. आता बघा हा जो काखेतला पार्ट आहे त्या काखेतल्या पार्टसाठी आपण इथे 3 इंचाचं मेजरमेंट घेतलं. हा आपला पाठीमागचा पार्ट आहे. आता आपल्याला मुंड्याची इथे गोलाईचं मेजरमेंट टाकायचं. तर ते नेमकं कसं घ्यायचं, स्लीव पासून टेप जो आहे शोल्डर पासून सरळ ठेवायचा आहे आणि सर्कलमध्ये याचं मेजरमेंट घ्यायचंय. हे दाखवते 8 इंचावरती आपल्याला रेडी. जे मेजरमेंट भेटतंय जसं आपण सर्कलमध्ये घेतलं तसंच आपल्याला इथे तिरकस याचं मेजरमेंट घ्यायचंय. बघा एक स्लीवचा आकार देत मी टेप इथे ठेवलाय आणि 8 इंचावरती आपल्याला या पॉइंट पासून मेजरमेंट टाकायचंय. यात परत 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची. जसं आपण आता हा गोलाईवाला आकार दिसतोय बस सेम तसंच आपल्याला इथे 1 इंचाचा अंतर देत उतार देत आपल्याला याच पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे स्लीवला. बस आणि फिक्स पॉइंट जो आहे तो मी ते सरळ मॅच करून देते. जे आपले मार्जिन वाला पॉइंट आहे तो आणि एक्स्ट्रा मॅच करायचे, फिक्स वाले पॉइंट मॅच करायचे नाही. तर बघा स्लीवचा आकार देऊन झाला. हिला आपण कट करून घेऊया. आता बघा स्लीव आपण कट करून घेतली. जसं आपण मेजरमेंट घेतलं या पॉइंट पासून तशी हिला मी ठेवते या पद्धतीने. स्लीव बघा आपली इथे बरोबर या पद्धतीने इथे लागते. आता बघा यात स्लीव आपली एक्स्ट्रावाली कट झाली. आता फ्रंटसाठी जसा हा आपण आकार दिलाय तो आपला बॅकसाठी असतो. फ्रंटसाठी स्लीवला ओपन करायचे. दोघं स्लीव या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि जो आपला फिक्सवाला पॉइंट आहे तो आणि इथे आपण 1 इंच जो घेतो तो त्याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे आणि या पद्धतीनेच आकार द्यायचा आहे जसा आपण आधी दिला. फक्त इथे असं थोडे निमुडता आकार घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. फ्रंटची साईड जी पूर्णपणे निमुडते असते बॉडी मेजरमेंट नुसार, त्यामुळे ही जी कटिंग आहे ती आपण स्लीव मध्ये करत असतो आणि हा पार्ट जो आहे तो लावताना आपल्याला फ्रंट पार्टलाच लावायचा आहे. तर स्लीव आपली रेडी झाली आहे. आता बघा आपण 36 साईज साठी ब्लाऊजून माप घेऊन पूर्ण ब्लाऊजची इथे आपण कटिंग तर पाहिली आहे. पण आता 38 साईज साठी, 40 साईज आणि 42 साईज साठी आपण इथे पाहूया कटोरीची कटिंग. आता 38 साईज साठी आधी तर सांगेन तुम्हाला 6.5 इंचाची किंवा मग 7 इंचाची इथे दोघे साईजची आपल्याला कटोरी चालतील. पण आपण 6ची बघितली तर आता आपण पाहूया 7 इंचाची कटोरी. जसं आपण 6 इंचाची कटोरी काढली बस सेम त्याच प्रोसेसमध्ये हिला सुद्धा आपल्याला काढायची. आधी तर आपण 7 वरती एक पॉइंट देऊन घेऊया. जे आपलं फिक्स मेजरमेंट आहे कटोरीचं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. या 4 इंच परत आपण एक्स्ट्रा घ्यायचंय. 8, 9, 10 आणि 11. 11चा परत आपल्याला सेंट्रल पॉइंट काढून घ्यायचा आहे. हा काहीच 5.5 इंचावरती येईल. उभं मेजरमेंट टाकायचं या पॉइंट पासून. आता प्रत्येक वेळेला उंची वाढवायची गरज नाहीये. ब्लाऊज नुसार ही उंची वाढत असते कटोरीची. तर इथे 7चा आपण 14 इंचाचा तुमचं ब्लाऊज असेल तर 7 इंचाची कटोरी आहे. तर 7ला आपल्याला फिक्स वरती ठेवायचंय. खाली 1.5 इंच फक्त आपल्याला टक्ससाठी वाढवायचंय. आता इथे तिरकसं मेजरमेंट गळायचं टाकते मी 4 इंचावरती. सात इंचाचा घेरा आहे. या पॉइंटला अर्धा इंच आपण वाढवून देऊया. घेऊया आपण इथे 7.5 इंचावरती. या पॉइंट पासून आपण कटोरीचा जो आहे तो पसरट जो भाग आहे कटोरी अगदी कम्फर्टेबल यावी म्हणून आपण थोडं अर्धा इंच इथे वाढवून घेतो.
आता ही जी आपली 7 इंचाची कटोरी आहे ती आपण 40 साईज साठी सुद्धा यूज इथे करू शकतो. जसं की माझंच म्हटलं कटोरीचं फिक्स मेजरमेंट राहत नाही. आता याचा आपण आधी तर आपण 1 इंच इथे आत घेऊया, 2.5 इंच इथनं गॅप द्यायचा आहे आणि हा पॉइंट जो आहे तो मॅच करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर आता कटोरीचा टक्स टाकायचा आहे. परत 2.5 इंचाचा मी कटोरीचा उभा टक्स घेते. प्रत्येक वेळेला कटोरीचं टक्स जो आहे ते 2.5-2 एवढा उभा टक्स इथे आपण घेतो, साधारण 2.5 इंचापर्यंत. अधिकच कोणाला आवडत असेल तर मग 3 इंचापर्यंत. आणि आडवं जे आपण इथे 4 वाढवलं ते आडवं मी इथे टक्सचं मेजरमेंट टाकते. तर बघा कटोरी इथे आपण झाली. ही कटोरी तुम्ही बघा या कटोरीला आपण ही काढली 7 इंचाची, आपण 40 साईज पर्यंत हिला यूज करू शकतो. तर बघा कटोरी आपली ड्रॉ करून झाली, हिला आपण कट करून घेऊया. पूर्ण कटोरी आपण एक्स्ट्रा इथे कट करून घेतलंय. या पद्धतीने जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे टक्स टाकायचा आहे. तर बघा ही कटोरी सुद्धा आपली इथे रेडी आहे. आता बघा ही जी कटोरी आपण काढतोय, जशी मी 7 इंचाची कटोरी काढली, तुम्ही 42 साईज साठी सुद्धा ती यूज करू शकता. आता ही जी कटोरी दाखवते मी तुम्हाला 42, 44, 46 साईज साठी तुम्ही ही 8 इंचाची कटोरी इथे वापरू शकता. तर बघा यासाठी आपल्याला आता 8 इंचाची कटोरी हवी. तर मग तिरकस आपण 8 वरती एक मेजरमेंट घेऊया आणि 4 इंच आपण घ्यायचं एक्स्ट्रा. 8, 9, 10, 11 आणि 12. बघा 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर मग तिरकसचं मेजरमेंट मी पूर्ण घेते 12 इंचावरती. बघा 8, 9, 10, 11 आणि 12. इथं सेंट्रल पॉइंट काढायचा आहे, तो येईल 6 इंचावरती उभं मेजरमेंट टाकण्यासाठी. आता बघा उभं मेजरमेंट टाकण्यासाठी जे तुमचं उभं, जसं की मी उंची वाईज तुम्हाला आधीच सांगितलं, जशी उंची तसं तुम्ही उभं मेजरमेंट टाकायचं. प्रत्येक वेळेला याचं मेजरमेंट बदलायची गरज नाहीये. तर 7ला मी सेंटरला ठेवले, खाली घेते मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा. 7, 8 आणि 8.5 प्लसचं चिन्ह तयार करून घ्यायचंय. गळ्याचा घेर घ्यायचा आपण तिरकसचा. चार इंचाचा आपण घेतो इथे गळ्याचा घेर. आता हे झाल्यानंतर परत तिरकसचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे मेजरमेंट येते आपलं काहीचं 5.25-6 इंचावरती 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं. 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं आलं. यात मी परत 6.25-7 इंचावरती अर्धा इंच यात वाढवून घेते या पॉइंट पर्यंत. या पॉइंट पासून अर्धा इंच आपण या पॉइंटला वाढवून घ्यायचंय मेजरमेंट. पूर्णपणे पसरट अशी ही कटोरी आहे 8 साईज साठी. 8 साईजची 44 साईज पर्यंत 46 साईज पर्यंत आपण याला यूज करू शकतो. आता हे झाल्यानंतर 1 इंच परत आपल्याला घ्यायचे आत. या पॉइंटला आपल्याला घ्यायचं 3.5 इंचावरती. आतापर्यंत आपण 2.5 इंचावरती घेतलं. इथे 1 इंच मी मेजरमेंट वाढवून दिलंय आणि एवढा जो पॉइंट आहे याला आपल्याला घ्यायचंय आत. सर्कलचा पॉइंट आहे, घेरा जो आहे तो या पॉइंटमुळे इथे वाढतो. जे 4 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतले, 2-2 इंचाचा टक्स आणि उभं जे मेजरमेंट आहे ते घेऊया आपण इथे आता. साधारण 3 इंचावरती 3 आणि जस्ट 2 लाईन एवढं. 44 साईज बिग साईजचं असेल तर तुम्ही टक्स इथे कटोरीचा वाढवायचा आहे, नाहीतर काही गरज नाही आहे. तेवढंच आपण इथे टक्स इथे टाकत असतो. नाहीतर कटोरीचा आकार जो आहे तो बरेच वेळेला इथे बिघडतो. टक्स जर गोंधळ झाला तर. बघा पूर्णपणे कटोरी जी आहे ती आपण ड्रॉ करून झाली, हिला आपण कट करून घेऊया.
ही बॅक कटोरी जी आहे ती आपण पूर्ण कट करून घेतली. जिथे लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला शिलाईन जी आहे त्याच पॉइंटला आपण इथे शिलाईन लावायची. बघा ही सुद्धा आपली कटोरी इथे रेडी झाली. आता बघा इथे आपण बिग साईज साठी पूर्ण कटोरीची कटिंग बघितली. जशी आपण कटोरीची कटिंग करतो तसं आपण साईड पट्टी सुद्धा इथे कट करतो. आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आजची व्हिडिओ